नमस्कार मित्रांनो, या आहेत पोस्टाच्या 9 स्वप्नपूर्ती योजना। मित्रांनो, या योजनेमधून खरंच जर तुम्ही लाभ घेतलात तर तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होणार आणि तुम्ही करोडपती होणार म्हणजे होणारच। अनेक व्यक्तींना या योजनेबद्दलची माहिती नसते, त्यासाठी लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत। गरीबातील गरीब लाभार्थी सुद्धा या योजनेचा नक्की लाभ घेऊ शकतो। मित्रांनो, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून या ठिकाणी जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्ण माहिती डिटेल्स आपण अचूकरित्या समजून घेणार आहोत। मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांना अशा विविध योजनेबद्दलची माहिती नसते, म्हणून व्यक्ती लाभ घेऊ शकत नाही। या ठिकाणी पहिली योजना जी आहे सुकन्या समृद्धी योजना। आता या सुकन्या समृद्धी योजनेमधून तुम्हाला लाभ कशा पद्धतीने मिळतो याबद्दलची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे। मित्रांनो, हा जो अकाउंट आहे ओपन करण्यासाठी तुम्हाला फक्त 250 रुपये मिनिमम डिपॉझिट करावी लागते, त्यानंतर हा अकाउंट तुमचा सहजरित्या उघडला जातो। आता यामध्ये जर 2000 रुपये आपण मंथली इन्व्हेस्टमेंट जर केलात तर आपल्याला लाभ जो आहे कशा पद्धतीने दिला जातो याबद्दलची माहिती समजून घेऊया। मित्रांनो, आता बघा, मंथली 2000 रुपये तुम्ही जर यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलात तर तुम्हाला यामध्ये जो मिळणारा फायदा आहे 11,09,218 रुपये तुम्हाला मॅच्युरिटी पिरियडमध्ये दिलं जातं। आता मॅच्युरिटी पिरियड जो आहे 21 वर्षाचा आहे। तुम्हाला या ठिकाणी जो टोटल तुमची जे रक्कम जमा होईल 3,60,000 रुपये तुमची अमाऊंट जमा होईल। 7,49,218 रुपये तुम्हाला याचा व्याज दिला जाईल। टोटल इंटरेस्ट रेट जो आहे एवढा तुम्हाला मिळणार आहे। मॅच्युरिटी अमाऊंट जो आहे 11,09,218 रुपये तुम्हाला यामधून दिला जाईल। मित्रांनो, पूर्ण डिटेल्स या ठिकाणी मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे। जो इंटरेस्ट रेट कॅल्क्युलेटर आहे पोस्ट ऑफिसचा, यावरती तुम्हाला या ठिकाणी पूर्ण डिटेल्स माहिती मी दाखवत आहे। मित्रांनो, तुम्ही सुद्धा स्वतः पाहू शकता। या संदर्भातील पूर्ण माहिती तुम्हाला पुढे एक एक समजून येणार आहे। आता बघा, 2044 मध्ये जी तुम्हाला अमाऊंट मिळणार आहे सुकन्या समृद्धी योजनेमध्ये, आजपासून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरू केलात तर तुम्हाला मॅच्युरिटी पिरियड जो आहे 2044 म्हणजे 11,09,218 रुपये तुम्हाला यामधून दिला जाणार आहे। आता टोटल याबद्दलची माहिती जर पाहायची असेल तर या ठिकाणी जो बटन दिसत आहे यावरती क्लिक करा। या ठिकाणी तुम्ही पूर्ण डिटेल्स माहिती समजून घेऊ शकता। चालू व्याजदर किती आहे, यामधून बेनिफिट कशा पद्धतीने करायचा, त्यानंतर यामध्ये अकाउंट कशा पद्धतीने ओपन करायचा याबद्दलची पूर्ण माहिती समजून येते। आता त्यानंतर दुसरी स्कीम जी आहे रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी। आता या आरडी मधून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे मंथली। उदाहरणार्थ आपण 200 रुपये यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताय महिना, तर आपल्याला बेनिफिट कशा पद्धतीने मिळतो हे सुद्धा आपण जाणून घेऊया। मित्रांनो, अनेक लाभार्थी यामध्ये लाभ घेत नाही आहेत। मिनिमम 100 रुपयापासून आपण यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता। प्रिन्सिपल अमाऊंट तुमचा 5 वर्षासाठी जमा होईल 12,000 रुपये। तुम्हाला यामधून मिळेल मॅच्युरिटी अमाऊंट जो आहे 14,273 रुपये। जर महिना तुम्ही इन्व्हेस्टमेंट केला 200 रुपये तर तुम्हाला या पद्धतीने 14,273 रुपये यामधून दिलं जातं। मॅच्युरिटी पिरियड जो आहे 5 वर्षासाठी यामध्ये आहे। या ठिकाणी तुम्ही स्पष्ट तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता। जर आता आपण या योजनेमध्ये 2000 रुपये मंथली इन्व्हेस्टमेंट केला तर यामधून बेनिफिट किती रुपयांचा मिळतो हे पाहणं फार गरजेचं आहे। आपण जाणून घेऊया। मित्रांनो, आता तुमची प्रिन्सिपल अमाऊंट जमा होईल 1,20,000 रुपये। इंटरेस्ट जो आहे यावरती मिळणारा व्याज जो आहे 22,732 रुपये आणि टोटल मॅच्युरिटी अमाऊंट जो आहे 1,42,732 रुपये तुम्हाला यामधून मिळेल। आता 5,000 रुपये जर याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलात तर या आरडी मध्ये आपल्याला बेनिफिट 5 वर्षाच्या नंतर किती रुपयांचं मिळतं हे सुद्धा आता पाहणे गरजेचं आहे। मित्रांनो, टोटल तुम्हाला यामधून मिळतं 3,56,830 रुपये तुम्हाला मॅच्युरिटी अमाऊंट जो आहे तो दिलं जातं। आता प्रत्येक वर्षानुसार तुम्हाला जेवढी इन्व्हेस्टमेंट यामध्ये करायची आहे मंथली तेवढी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता। आता याबद्दलची पूर्ण डिटेल्स माहिती जर पाहायची असेल तर जो या ठिकाणी दिसतं त्यावरती क्लिक करा। मॅच्युरिटी अमाऊंट किती आहे पूर्ण डिटेल्स या ठिकाणी समजून येईल। चालू वर्षाचा जो तुम्हाला जो व्याज मिळणार आहे तो किती रुपयांचे मिळणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती मिळेल। आता त्यानंतर आपण टाइम डिपॉझिट, आता टीडी, आता यामध्ये टीडी मध्ये जर आपण काही फिक्स डिपॉझिट केली जर टाइम डिपॉझिट म्हणून तर याचा बेनिफिट आपल्याला कशा पद्धतीने मिळतं याबद्दलची सुद्धा माहिती आपण जाणून घेऊया। मित्रांनो, आता यामध्ये आपण मिनिमम 50,000 रुपये यामध्ये फिक्स डिपॉझिट जर केले
तर आपल्याला बेनिफिट जो आहे कशा पद्धतीने मिळतं हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। आता यामध्ये जो ड्युरेशन आहे 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष अशा पद्धतीने देण्यात आले आहे 5 वर्षापर्यंतचा। आता यामध्ये जर 50,000 रुपये आपण जर फिक्स डिपॉझिटमध्ये जर केला 1 वर्षासाठी तर 53,540 रुपये यामधून मिळेल, 2 वर्षासाठी 57,186 मिळेल, 3 वर्षासाठी 60,938 रुपये मिळेल आणि 5 वर्षासाठी 69,285 रुपये यामधून आपल्याला मोबदला म्हणून मिळेल। आता याबद्दलची सुद्धा माहिती आयवरती क्लिक करा आणि डिटेल्स समजून घ्या। आता त्यानंतर पुढची जी योजना आहे ती सुद्धा एक महत्त्वपूर्ण योजना आहे, त्याबद्दलची सुद्धा आपण माहिती जाणून घेऊया। मंथली इन्कम स्कीम। आता यामध्ये तुम्हाला काही फिक्स डिपॉझिट करायचे आहे। आता अनेक लाभार्थ्याकडे भरपूर असे पैसे आहेत, ज्या पद्धतीने तुमच्याकडे पैसे आहेत त्या पद्धतीने तुम्ही इथं फिक्स डिपॉझिट करू शकता। आता आपण 25,000 यामध्ये जर फिक्स डिपॉझिट केला तर 1 वर्षासाठी तुम्हाला 26,848 रुपये यामधून मिळतं। यामध्ये जे अकाउंट टाईप आहे सिंगल आहे आणि जॉईंट आहे, 2 पद्धतींचे अकाउंट यामध्ये तुम्ही उघडू शकता। आता त्यानंतर 2 वर्षासाठी जर तुम्हाला हे पैसे इन्व्हेस्टमेंट करायचे असतील 28,696 रुपये मिळेल, 3 वर्षासाठी 30,544 रुपये मिळेल, 4 वर्षासाठी 32,392 रुपये मिळेल आणि 5 वर्षासाठी 34,240 रुपये मिळेल। या पद्धतीने मॅच्युरिटी अमाऊंट तुम्हाला यामधून दिलं जाईल। आता त्यानंतर पुढची जी योजना आहे ती सुद्धा एक महत्त्वपूर्ण आहे, आयवरती क्लिक करा आणि डिटेल्स माहिती घ्या। याबद्दलची या योजनेबद्दलची पूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला यामध्ये मिळणार आहे। आता पुढची जी योजना आहे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम। आता यामध्ये सुद्धा फिक्स डिपॉझिट करायचे आहे। आता फिक्स डिपॉझिट तुम्हाला जर यामध्ये जर करायचे असेल तर अमाऊंट तुम्हाला सर्वप्रथम इथं फिक्स करायचं आहे। अमाऊंट उदाहरणार्थ 1 लाख रुपये यामध्ये आपण जमा केला, 1 लाख रुपये जमा केल्याच्या नंतर आपल्याला यामधून मिळणारी जी रक्कम आहे ती कशा पद्धतीने आहे हे सुद्धा समजून घ्या। 1 लाख रुपये जर जमा केला तर 1 वर्षासाठी आपल्याला मिळेल यामधून 1,08,200 रुपये, 2 वर्षासाठी 1,16,400 रुपये, त्यानंतर 3 वर्षासाठी 1,24,600, 4 वर्षासाठी 1,32,800, 5 वर्षासाठी 1,41,000, 6 वर्षासाठी 1,49,000, त्यानंतर 7 वर्षासाठी 1,57,400, 8 वर्षासाठी 1,65,600 रुपये। या पद्धतीने यामध्ये मॅच्युरिटी अमाऊंट तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर याबद्दलची अधिक माहिती जर पाहिजे असेल तर आयवरती क्लिक करा आणि पूर्ण डिटेल्स माहिती पहा। आता यापुढे जी योजना आहे ती सुद्धा योजना आपण जाणून घेणार आहोत। या योजनेबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे। मित्रांनो, आता तुम्हाला हा जो कॅल्क्युलेटर पाहिजे असेल तर कोणत्या ठिकाणी मिळणार आहे डिटेल्स माहितीसाठी त्याबद्दलची सुद्धा माहिती पुढे जाणून घेणार आहोत। आता इथं पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजे PPF या योजनेमध्ये जर आपल्याला 5,000 रुपये मंथली इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर यामधून मिळणारी जी रक्कम आहे ती कशा पद्धतीने मिळते बघा। मॅच्युरिटी पिरियड जो आहे 15 वर्षाचा आहे। टोटल या ठिकाणी जो तुमची रक्कम जमा होणार आहे 9 लाख रुपये। टोटल यावरती इंटरेस्ट जो आहे व्याज जो मिळणार आहे 6,77,841 रुपये तुमचं व्याज यावरती मिळणार आहे। मॅच्युरिटी अमाऊंट जो आहे 15,77,841 रुपये या ठिकाणी तुम्हाला मॅच्युरिटी अमाऊंट जो आहे तो दिला जाणार आहे। मित्रांनो, भरपूर अशी परफेक्ट योजना आहे। या योजनेमध्ये खरंच जर तुम्ही लाभ घेतला तर या योजनेबद्दलचा डिटेल्स माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी टाकलेला आहे, घेतलेला आहे। तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या। 2038 मध्ये 15,77,841 रुपये तुम्ही यामधून घेणार आहात। मित्रांनो, करमुक्त ही यामध्ये मिळणारी जी व्याज आहे ती व्याज आहे। करंट यामध्ये जो मिळणारा व्याजदर आहे 7.1% आहे इंटरेस्ट रेट यामध्ये तुम्हाला मिळतं। आता त्यानंतर पुढची जी योजना आहे ती योजना कोणती आहे याबद्दलची सुद्धा माहिती जाणून घेऊया। यामध्ये 2 योजना आहेत, म्हणजे NSC म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आणि KVP म्हणजे किसान विकास पत्र। आता यामध्ये जे अमाऊंट आहे तुम्ही या दोन्ही योजनेमध्ये 1,000 रुपयापासून तुम्ही जमा यामध्ये करू शकता। 1,000, 5,000, 10,000, 50,000 जेवढी 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख ते 10 लाख रुपयापर्यंत तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता। आता मित्रांनो, यामध्ये तुम्हाला बेनिफिट सुद्धा चांगल्या पद्धतीने दिलं जातं। या ठिकाणी तुमच्या डोळ्यांनी तुम्ही पाहू शकता इंटरेस्ट रेट सुद्धा 7.7% ते 8.8% आणि 7.5% पर्यंत यामधून मिळतं। आणि मॅच्युरिटी पिरियड जो आहे 5 वर्ष, 10 वर्ष आणि त्यानंतर 10.4 वर्षपर्यंत यामध्ये देण्यात आले आहेत। आता NSC मध्ये 2 आहेत आणि KVP मध्ये 1 आहे। KVP मध्ये तुम्हाला 10 वर्ष 4 महिन्यापर्यंत यामध्ये मॅच्युरिटी पिरियड आहे। अशा पद्धतीने तुम्ही या योजनेबद्दलची सुद्धा माहिती घेऊ शकता। आता यावरती जर डिटेल्स तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आयवरती क्लिक करा। आयवरती क्लिक केल्यानंतर पूर्ण डिटेल्स माहिती, किसान विकास पत्र
आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट या दोन्ही योजनेबद्दलची माहिती तुम्हाला यामधून नक्की मिळून जाईल। आता मित्रांनो, आयवरती तुम्हाला मी क्लिक करून दाखवतो खरंच या योजनेमध्ये कशा पद्धतीने बेनिफिट मिळतं। जेव्हा तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरू करता तेव्हा तुम्हाला याबद्दलची पूर्ण अचूक माहिती मिळून जाते। आता ज्या योजनेबद्दलची तुम्हाला माहिती पाहिजे त्या योजनेला सिलेक्ट करा आणि डिटेल्स माहिती तुम्ही इथं पाहून घेऊ शकता। अशा पद्धतीने तुम्ही या दोन्ही योजनेमध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही सहजरित्या लाभ घेऊ शकता। आता पुढची जी योजना आहे सेव्हिंग अकाउंट। आता या सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्ही पैसे तुम्हाला काही इथे डिपॉझिट करायचे आहेत। आता उदाहरणार्थ आपण यामध्ये 2000 रुपये इन्व्हेस्टमेंट केलात तर आपल्याला किती रक्कम यामधून मिळतं। प्रिन्सिपल अमाउंट किती आहे तुमचा 2000 रुपयांचा आहे। इंटरेस्ट जो आहे 6.67 आहे। नेट इंटरेस्ट जो आहे 6.67 तुम्हाला यामधून मिळणार आहे। आयवरती क्लिक करा, व्याजदर पहा आणि यामध्ये अकाउंट कोण उघडू शकतो याबद्दलची पूर्ण डिटेल्स माहिती घेऊ शकता तुम्ही। आता त्यानंतर शेवटची जी स्कीम आहे 9वी महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट। आता या योजनेमध्ये तुम्हाला काही अमाउंट फिक्स करायची आहे। आता उदाहरणार्थ अमाउंट आपण याच्यामध्ये जर फिक्स केलात 50,000 रुपये फिक्स केलात। आता याच्यामधून आपल्याला मिळणारा जो मोबदला आहे तो कशा पद्धतीने आहे बघा। बॅलन्स सुद्धा या ठिकाणी किती 50 दिलेला आहे 1 वर्षासाठी। या ठिकाणी जो रक्कम आहे इंटरेस्ट रेट्सनुसार तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अमाउंट सुद्धा तुम्ही पाहू शकता। आता याबद्दलची पूर्ण डिटेल्स माहिती जर पाहिजे असेल तर आयवरती तुम्ही क्लिक करा। आयवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये पूर्ण डिटेल्स माहिती देण्यात आली आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने घरी बसल्या पोस्ट ऑफिसच्या ज्या काही 9 योजना आहेत स्वप्नपूर्तीच्या, तुमचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या, तुम्हाला जशा पद्धतीने यामध्ये इन्व्हेस्टमेंट अमाउंट करायची आहे त्या पद्धतीने जर करायची असेल तर तुम्हाला लाभ कशा पद्धतीने यामध्ये दिला जातो याबद्दलची सुद्धा डिटेल्स माहिती जर पाहिजे असेल तर तुम्हाला त्यासाठी हा ॲप इन्स्टॉल करावा लागतं। प्ले स्टोरवरती जायचं आहे, पोस्ट इन्फो म्हणून नाव टाका। पोस्ट इन्फो म्हणून नाव टाकल्याच्या नंतर पोस्ट ऑफिसचा जो ऑफिशियल या ठिकाणी जो ॲप आहे तो ॲप दिसेल पोस्ट इन्फो नावाचा, त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। आता मी इन्स्टॉल केल्यामुळं मला ओपन या ठिकाणी दाखवत आहे, तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर यावरती जशा पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, जेवढे पैसे तुम्ही त्या ठिकाणी जमा करू शकता तेवढे पैसे यामध्ये टाका। ज्या पद्धतीने मी आता माहिती दिली आहे त्याच पद्धतीने घरी बसल्या तुम्ही डिटेल्स माहिती पाहू शकता। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।